मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। मोठ्या राज्यातल्या राजकीय बातमी आहे मनसे आणि भाजपच्या संभाव्य युती संदर्भातली। भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात सुरू आहे आणि त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली भेट आणि त्यानंतर या दोघांमध्ये हिंदुत्वाचा धागा अधिक पक्का होऊन या दोघांना एकत्र जोडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपची रणनीती नेमकी काय आहे? मनसेला सोबत घेणं भाजपला आणि भाजपला सोबत घेणं मनसेला किती फायद्याचं ठरणार आहे? येणाऱ्या मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सोबत भाजप थेट युती करण्याचा निर्णय घेतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एक 25 वर्ष जुना मित्र आपल्याला सोडून गेलेला असताना नव्या मित्राच्या शोधात भाजप आहे का आणि नव्या मित्राचा शोध मनसेच्या रूपानं भाजपचा संपणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत। मनसेलाही सध्या मोठ्या राजकीय आधाराची गरज आहे, एका मोठ्या पक्षाच्या मदतीची गरज आहे आणि त्यामुळे मनसे सुद्धा भाजपचा हात धरणार का, असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिले जात आहेत आणि त्यासाठी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमध्ये झालेली आजची ही भेट आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य। शिवसेनेसोबतची 3 दशकांची युती संपुष्टात आल्यानंतर भाजप नव्या मित्राच्या शोधात आहे। त्या चंद्रकांत पाटलांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठीमुळे आता भाजप मनसे जवळीक वाढत असल्याचं दिसतंय। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या भेटींमधून भाजप मनसे युतीची तयारी केली जातीये का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जातीये। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। महापालिका निवडणुकीआधी भाजप मनसेत जवळीक। चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा राज ठाकरेंना भेटले। 20 दिवसातील दुसऱ्या भेटीनं तर्कवितर्कांना उधाण। मनसे भाजप युती झाल्यास समीकरण बदलणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील ही भेट सर्वांचंच लक्ष वेधणारी आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या भेटीनं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज ठाकरेंसोबतची भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगतात। पण चंद्रकांत पाटलांना मागील 20 दिवसात दुसऱ्यांदा अशी सदिच्छा भेट घेण्याची गरज का आली, हा प्रश्न उपस्थित होतोय। अपघाताने नाशिकमध्ये झालेल्या भेटीमध्ये त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मी स्वीकार केला आणि मी चहा प्यायला आलो। आता हे मला मान्यच आहे। तुमचा पुढचा प्रश्न असेल की 2 राजकीय नेते ज्यावेळेला चहा प्यायला भेटतात त्यावेळेला राजकीय चर्चा होतेच, तर ती राजकीय चर्चा झाली। परंतु कुठलाही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचा प्रस्ताव ह्या बैठकीत नव्हता। एकमेकाला समजून घेणं, एकमेकाचे विचार एकमेकाला सांगणं हा विषय होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजे राजसाहेबांची परप्रांतीयांबद्दलची भूमिका त्यांनी बदलल्याशिवाय आम्ही चर्चाही करू शकत नाही। तर त्यात त्यांनी एक क्लिप त्यांच्या भाषणाची मला दिली होती की जी उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐक असं त्यांनी म्हटल्यामुळे मी ते ऐकलं। ऐकल्यानंतरही माझ्या मनामध्ये काही मुद्दे होते, ते मुद्दे घेऊन चर्चा झाली। त्यामुळे सदिच्छा भेट राजकीय चर्चा असेल तर ती युतीची नाही, राजकीय चर्चा असेल तर ती एकमेकाच्या भूमिकांसमोर। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेनेनं साथ सोडल्यापासून भाजप आणि मनसे यांच्यात जवळीक वाढत असल्याचं चित्र आहे। उद्धव ठाकरेंच्या मैत्रीची कमी भरून काढण्यासाठी भाजप राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं वेळोवेळी दिसलंय। आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपच्या हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे।
कारण दोन्ही पक्ष एकत्र आल्यास केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर पुणे आणि नाशिकमधील समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे. तिन्ही महापालिकांमधली सद्यस्थिती पाहता मुंबई महापालिकेत भाजपचे 83 नगरसेवक आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फक्त एकच नगरसेवक उरलाय. पुणे महापालिकेत सद्यस्थितीत भाजप एकूण 99 नगरसेवकांसह सत्तेत आहे, तर मनसेचे पुण्यात 2 नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये भाजप 67 नगरसेवकांसह सत्ताधारी आहे, तर दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या मनसेचे केवळ 5 नगरसेवक आहेत. एकंदरीतच दोन्ही पक्षांचं बलाबल पाहता शिवसेनेसोबतच्या काडीमोडनंतर भाजप मनसेच्या मदतीनं ही पोकळी भरण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. तर त्याचवेळी मनसे पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी भाजपचं कमळ हाती घेण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दादा जाताना येताना आनंदात आले होते आणि जाताना आनंदात गेले, आणि जाता जाता माझ्या कानातही काहीतरी बोलले ते तुम्ही मला माहीत नसेल. हे सगळ्याच गोष्टी सकारात्मकच बघायचं ना, कधी आम्ही निगेटिव्ह विचारच नाही करत. आम्ही एकटे लढत होतो त्यावेळेलाही पॉझिटिव्ह होतो आणि आताही सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंमध्ये चर्चेच्या फैरी सुरू झालेल्या दिसत असल्या तरी मनसेचा उत्तर भारतीय विरोधाचा मुद्दा युतीसाठी अडचणीचा ठरतोय. त्यामुळे मनसेनं उत्तर भारतीयांसंदर्भातील भूमिका बदलावी असं आवाहन भाजपचे नेते वारंवार करतायत. की राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये आणि आमच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की त्यांची जी परप्रांतीयांच्या बद्दलची भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे. हा आमच्यातला धागा निश्चितपणे आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजप आणि मोदींचा घेतलेला समाचारही भाजप सहजपणे विसरेल का हाही प्रश्नच आहे. भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार की नाही हे सध्या तरी अस्पष्ट आहे, पण दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या आधीच युतीच्या दृष्टीनं चर्चा सुरू केल्याचं चित्र आहे. त्यामुळे जर मनसे भाजपची युती झाली तर महाविकास आघाडीमुळे एकट्या पडलेल्या भाजपला शिवसेनेचा सामना करण्यासाठी रोखठोक मित्र मिळेल एवढं मात्र निश्चित. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रफुल्ल, भेटीगाठी होत आहेत, विचारांची देवाणघेवाण होतीये, पण कुणीही याबद्दल ठोस काही बोलायला तयार नाहीये. काय कारण आहे? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? विलास, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती फक्त याच वेळी बदलली आहे का? मनसेची स्थापना झाल्यानंतर आपण पाहिलं दर निवडणुकीला राज ठाकरे यांची भूमिका जी आहे ती वेगवेगळी राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली. 2011ला ते भाजपाविषयी, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी म्हणाले होते की या माणसासारखा माणूस जो आहे तो देशाचा पंतप्रधान व्हावा आणि भाजपाला खूप मोठ्या मतांनी या ठिकाणी निवडून द्यावं. ही भूमिका 2011ला राज ठाकरेंनी घेतली. गुजरातचा दौरा देखील केला. नंतरच्या निवडणुकीत थेट युटर्न पूर्णपणे युटर्न घेत त्यांनी थेट असं म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देशाला धोका आहे आणि ते यापुढे राजकीय क्षितिजावर दिसू नये म्हणून यांना उकळून फेका आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात मतदान करा. ही रोखठोक भूमिका जी आहे ती मनसेने म्हणजे राज ठाकरे यांनी घेतली होती. आपण पाहिलं त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये देखील थेट शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देऊन भाजपच्या विरोधात उमेदवार न देणं ही देखील भूमिका मनसेने यापूर्वी देखील घेतलेली आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर प्रत्येक निवडणुकीला राज ठाकरे यांची भूमिका या ठिकाणी बदललेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राज ठाकरेपेक्षा देखील त्यांचा जो मतदार आहे, त्यांचा मतदार असेल, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते कायम या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये आहेत की आपण प्रत्येक निवडणूक बदलली की नवीन भूमिका घेतो आणि त्यानुसार प्रचार करतो. त्यामुळे आता जर भाजपाबरोबर ते युती करणार असतील तर आता आणखी नवीन भूमिका, कारण गेल्या वर्षी जहरी टीका आणि या सगळ्या भूमिकांच्या गोंधळात ते आहेत का याबद्दल विचारूया आपण, कारण आता आपल्या सोबत असणार आहेत मनसेचे नेते अभ्यंकरजी आणि त्याचबरोबर आपल्यासोबत प्रसाद लाड सुद्धा आहेत, भाजपचे आमदार. मी सुरुवातीला अभ्यंकरजींकडे जातोय. आज भाजपचे नेते, प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत आहेत, विचारांची देवाणघेवाण होतीये असं कळतंय. कुठपर्यंत आली आहे चर्चा आणि अडथळे काय येत आहेत? आम्हाला काय होतं, तुमच्याच माध्यमातून कळतंय की युतीची चर्चा झाली म्हणून, परंतु मला वाटतं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की जेव्हा दोन जरी विरोधातले नेते असतील
तरी ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती सदिच्छा भेट असते. त्याप्रमाणे श्री चंद्रकांतजी आलेले होते. त्यांची जवळपास 50-55 मिनिटं सर्व विषयावर चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांची आणि राजसाहेबांची चर्चा झाली. युतीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा सुद्धा झाली नाही अजिबात. बर, पण विचारांची देवाणघेवाण झाली. मला वाटतं आता सुद्धा आपण सुद्धा विचारांची देवाणघेवाण करतोच आहोत ना. त्यामुळे महाराष्ट्र पण पटतायत का? जुळतायत का विचार? भल्याकरता, महाराष्ट्रातील जनतेच्या भल्याकरता आता काय माहिती, अजून तरी आमच्यापर्यंत काय आलेलं नाही आहे. तुमच्या माध्यमातून काय कळलं तर आम्ही नक्कीच, म्हणजे आम्हालाही कळेल ते. कसं आहे, आता तुम्ही हे सगळं परसेप्शन आहे, आलं का लक्षात? आणि दुसरं मला एक गोष्ट जरा मांडायची आहे की आता मी ऐकलं कोणीतरी तुमचं हे म्हणाले की यू टर्न घेतला. त्याला यू टर्न नाही म्हणत, त्याला स्पष्ट वक्तेपणा म्हणतात. आणि तो बोलण्याकरता विचारांची पारदर्शकता लागते. जेव्हा देशाला एखाद्या गोष्टीची गरज होती तेव्हा सर्वात पहिले पंतप्रधान कोण असावेत हे मांडणारे सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरेच होते. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्तता होत नाही तेव्हा हे बोलायला हिंमत आणि ताकद लागते आणि माणूस खरा लागतो. तेव्हा तो हे बोलू शकतो की मला हे वाटलं होतं, हे घडलेलं नाहीये. कळलं का? ती व्यक्तीवरती टीका नसते, तर जी भूमिका झालेली असते ना ती भूमिका जर नीट वठवली गेलेली नसेल, विचार जर देशापर्यंत किंवा त्या जनतेपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या भल्यापर्यंत पोहोचलेले नसतील तर हे बोलायला सुद्धा हिंमत आणि ताकद लागते आणि स्पष्टवक्तेपणा आणि खरेपणा लागतो. नक्कीच राज ठाकरेंचा तो स्पष्टवक्तेपणा कायम दिसलेला आहे निश्चितपणे, आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्या भूमिकेवर विश्वास सुद्धा असतो. प्लीज पूर्ण करा. एक शेवटचं वाक्य. आणि दुसरं, कार्यकर्ते किंवा आम्ही महाराष्ट्र सैनिक कुठेही कन्फ्यूज नाही होत, कारण आमच्याकडे निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतात. आणि त्यांनी एकदा सांगितलं आपल्याला अशा प्रकारे काम करायचंय. कन्फ्युजन हे तुम्हाला वाटतं क्रिएट झालेलं आहे म्हणून. राजकीय यशापयश हे कधीही सर्वोच्च नेत्याचे स्थान ठरवत नाहीत. आजही राजसाहेबांचं सर्वोच्च स्थान हे अबाधित आहे. महाराष्ट्राचं राजकारण किंवा देशाचं राजकारण हे सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांशिवाय पुढे जाऊ शकत नाही, हे या देशाने आणि राज्यांनी वेळोवेळी पाहिलेलं आहे. नक्कीच, आणि महाराष्ट्राच्या सुद्धा राजकारणाला याची कलाटणी मिळू शकते पुढच्या काळात जर हे समीकरण जुळून आलं तर. प्रसाद लाड आता आपल्या सोबत आहेत. प्रसादजी, तुम्हाला शिवसेनेशी 2 हात करायचे आहेत. मुंबई महानगरपालिकेला निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला मनसेसारखा एक मित्र हवाय, पण ते करत असताना उत्तर भारतीय मतं सुद्धा आपल्यापासून दूर जाऊ नयेत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि या सगळ्या कन्फ्युजनमध्ये सध्या तुम्ही आहात का? हात धरावा की धरू नये? निश्चितपणे मी तुम्हाला 2 विषय सांगू शकतो. माझे मित्र अविनाशजीने आता स्पष्टपणे मनसेची आणि राजसाहेबांची भूमिका मांडली. राजसाहेब हिंदुत्ववादी नेते आहेत याला पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश जाणतो. सन्माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जर हिंदुत्वाचा कोणी चालवला असेल तर तो निश्चितपणे राजसाहेबांनी चालवला, याबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु ज्या भेटीबद्दल आपण म्हणताय, मला 2च गोष्टी आपल्याला फार स्पष्टपणे सांगायचं. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील हे ज्या वेळेला आज सन्माननीय राज ठाकरेंच्या घरी गेले त्यावेळेला त्यांना राजसाहेबांकडनं घरी येण्याचं निमंत्रण होतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रण झालं, भेट झाली, पण त्याच्यानंतरचं जे तुमच्या नेतृत्वाचं वक्तव्य आलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आमच्यात हिंदुत्वाचा धागा आहे. माझा थेट प्रश्न आहे, या धाग्यात तुम्ही दोघं बांधले जाणार का? कडे येतोय, मला माझं वाक्य पूर्ण करून द्या. माझं म्हणणं आहे की त्या संस्कृतीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष गेले आणि आपण पाहिलं असेल टीव्हीवर तर नुसते राज ठाकरे एकटे भेटलेले नव्हत्या, तर शर्मिला वहिनी देखील भेटल्या, अमित ठाकरे देखील भेटले, मनसेच्या कुटुंबातील प्रमुख नेते देखील तिकडे होते. त्यामुळे मला असं वाटतं की ही राजकीय भेट कधीही कुटुंबाबरोबर होत नसते, तर राजकीय भेट ही एका बंद खोलीमध्ये 2 नेत्यांमध्ये होत असते. त्यामुळे ही आजची भेट 100% कौटुंबिक भेट होती. आणि जे आमचे नेते म्हणाले की राजसाहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये हिंदुत्वाचा धागा आहे, तो निश्चितपणे हिंदुत्वाचा धागा आहे. ज्यांनी हिंदुत्वाचा धागा तोडला त्यांच्या बरोबरचा आम्ही साथ देखील सोडली. परंतु सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर मी म्हणायचं झालं तर जी राज ठाकरेंची भूमिकेबद्दल देखील आमच्या नेतृत्वाने जे म्हटलं की त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागेल, आणि त्या बाबतीत देखील माननीय चंद्रकांत दादा पाटलाशी त्याची चर्चा झाली. कारण त्या भेटीनंतर चंद्रकांत दादा माझ्याच कार्यालयात आले होते एका कार्यक्रमानिमित्त. त्यावेळेला दादांची जी चर्चा झाली त्याप्रमाणे होतं
काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर सुद्धा याच मुद्द्यावरती चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर. तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि आपण सध्या चर्चा करतोय महाराष्ट्रामध्ये मनसे भाजप यांची युती होईल का, आणि त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे नेते, आणि प्रसाद लाड भाजपचे आमदार आपल्या सोबत आहेत. मला अविनाशजींना विचारायचं आहे. अविनाशजी, ब्रेकच्या पूर्वी तुम्ही असं म्हणाला होतात की राज ठाकरे हे कायम आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. पण प्रश्न आता असा आहे की भाजपला राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिकेबद्दल काहीसा संभ्रम आहे. ते तुमची भाषणं ऐकतायत, राजसाहेबांची भाषणं ऐकतायत वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. आता जर त्यांना काही वाटलं, आक्षेपार्ह वाटलं, तर राज ठाकरे आपली भूमिका बदलणार आहेत का भाजपसाठी? पहिल्यांदा तुम्ही स्वतःनी राजसाहेबांनी केलेली भाषणं नीट ऐकली आहेत का? त्यांनी मांडलेले विचार किंवा मुद्दे नीट ऐकले आहेत का? पहिलं त्याचं खंडन करताना पहिल्यांदा मुद्दे चुकीचे कसे आहेत हे पहिल्यांदा तुम्ही प्रूव्ह करा, नंबर 1. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? नाही सर, माझं असं म्हणणं आहे, प्रश्न आमचा नाहीये, भाजपला जे प्रश्न पडलेले आहेत राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेबद्दलचे. काय आहे? हा, नाही, बरोबर आहे, कसं आहे, पण वाटतंय तुम्हाला की युती होते म्हणून, त्यामुळे मी तुम्हाला गृहीत धरून उत्तर देतोय. अजून मनसे किंवा भाजपमध्ये युती बाबतीत कुठलीच चर्चा झालेली नाहीये, म्हणून मी तुम्हाला आता मध्यभागी धरून ह्याचं उत्तर देतोय. त्यामुळे जे विचार जे काही त्यांनी मांडलेलं आहे ते स्पष्ट महाराष्ट्राच्या न्यायाचं आहे, ते कुठेही चुकीचं नाही आहे. आणि त्याच्या बाबतीत मला जी काय चर्चा जर करायची असेल तर ती सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि इतर सर्व लोक हे करतील. बर, प्रसादजी, भाजपची आत्ताची भूमिका तरी मनसेबद्दल सकारात्मक दिसतेय, तुम्हाला हिंदुत्वाचा धागा सुद्धा दिसतोय, पण या सगळ्यामध्ये परप्रांतीयांबद्दलची जी राज ठाकरेंची भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला उत्तर भारतात, मग ते उत्तर प्रदेशमधली निवडणूक असेल, बिहारमध्ये तुमची तिथं सत्ता आहे, उत्तर भारतामध्ये जो तुमचा बेस खूप पक्का बनलाय त्याला धक्का लागू नये म्हणून तुम्ही चाचपणी करताय या सगळ्या गोष्टींची, चाचपडून बघताय सगळं? नाही, निश्चितपणे नाही. मी मगाशी देखील म्हटलं की स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा जो राज ठाकरेंचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रात देखील सेम आहे, उत्तर प्रदेशात देखील तोच राहील, आणि इव्हन काश्मीरमध्ये देखील तोच राहील. स्थानिकांना नोकऱ्या मागणं हा काही चुकीचा विषय नाही आहे, पण काही बाबतींमध्ये निश्चितपणे या बाबतीतले वरचे जे निर्णय आहेत, कारण भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये, मुंबई सारख्या मोठ्या महापालिकेमध्ये एखादी जर युती करायची ठरली तर ती राज्य पातळीवरती आणि केंद्रीय पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल. पण मी मगाशी जसं पुन्हा तुम्हाला म्हणतोय की राज ठाकरे साहेबांचं हिंदुत्वाला आम्ही नकारत नाही, त्यांच्या हिंदुत्वाबद्दल आम्हाला आदर आहे. आमचा आणि त्यांचा हिंदुत्वाचा धागा एक आहे. स्थानिकांच्या विषयावरती राजसाहेब जर बोलत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, कारण स्थानिक म्हणजे हा कुठला विशेष जातीचा माणूस नाही, तर महाराष्ट्रात जन्माला आलेला, 15 वर्ष महाराष्ट्राची डोमिसाईल झालेला व्यक्तीच महाराष्ट्रातला असू शकतो. ठीक आहे, म्हणजे राज ठाकरेंची ही भूमिका सुद्धा तुमच्यासाठी अडचणीची वाटत नाहीये आणि त्यात सकारात्मकता दिसते, ती म्हणजे हिंदुत्वाच्या धाग्याबद्दलची. दोघांचेही मनापासून आभार, कारण तुम्ही आपापल्या पक्षाची भूमिका मांडलीत. एक स्पष्टपणे दिसलं, या दोघांची मतं आता इथं सुद्धा बोलताना जुळत आहेत. आता ही मनसे आणि भाजप, मनसे एकत्र येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला, इथल्या समीकरणाला ते कलाटणी देणारं ठरेल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.